मॅडम नमस्कार. आत्ता आपण आदर्श ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आज 11वीचा पहिला दिवस आहे, तर आपण काय मार्गदर्शन कराल आणि हा वर्ग नक्की कोणता आहे आणि आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी आदर्श ज्युनियर कॉलेज या ठिकाणी बायोलॉजी टीचर म्हणून कार्यरत आहे. माझं नाव प्राध्यापक प्रीती श्रीकांत माडीवाले आहे. आणि यावर्षी सन 2026-27मध्ये मी आता 11वी विज्ञान शाखेची वर्ग शिक्षिका म्हणून काम पाहणार आहे. बरं, आज पहिला दिवस आहे 11वीचा, तर काय मार्गदर्शन करणार आपण विद्यार्थ्यांना. आत्ताच या सर्व मुलांनी आपल्या आयुष्यातला जो पहिला महत्त्वाचा टप्पा आहे इयत्ता 10वीचा तो पार केलेला आहे आणि आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा वळणावर आता हे मुलं प्रविष्ट झालेले आहेत. इयत्ता 11वी व 12वी हे सर्वच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो की ज्यानंतर त्यांना आयुष्यात नेमकं काय बनायचं आहे, कोणत्या करिअर संधी निवडायच्या आहेत याचा एक स्पष्ट असा विचार त्यांचा पक्का होतो. त्यामुळे मला विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की या कॉलेजचंच नाव आदर्श आहे, त्यामुळे इथले शिक्षक, इथलं वातावरण, इथले प्राचार्य सर्व गोष्टी अतिशय आयडियल ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तसंच आमच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या आयुष्यात आदर्श जीवन कसं जगता येईल, त्यांना प्रामाणिकपणा, सचोटी किंवा इतर जे काही गुण आवश्यक असतात आयुष्यात ते सगळे अंगीकारून कसं यश संपादन करायचं याचं नक्कीच इथे त्यांना संस्कार मिळतील, शिकवण मिळेल. पण विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या वयाला अनुसरून आणि आपल्या जबाबदारीला अनुसरून वर्तन करावं. मान्य आहे, आपण आता अशा वयात आहोत की जिथे थोडंफार त्यांना इतर गोष्टी किंवा काहीतरी वेगळं टॅलेंट प्रूव्ह करावं असं वाटतं, ते चांगलंही आहे. पण आपल्या सगळ्या सोयीसुविधांचा, आपल्या इंटरनेटचा किंवा आपल्याला आईवडिलांनी दिलेल्या, शिक्षकांनी दिलेल्या मोकळीकचा जो आहे, मग मोकळीक म्हणण्यापेक्षा जे साधनं आहे, तुम्हाला मोबाईल आहे, इंटरनेट आहे किंवा घरीसुद्धा आपल्याला लॅपटॉप असेल किंवा इतर जे काही अद्ययावत साधनं आहे याचा चांगल्यात चांगला वापर करून स्वतःचा उत्कर्ष कसा करता येईल हे त्यांनी पाहावं. 11वी 12वीच्या ह्या सर्व 2 वर्षांसाठी सगळ्या शिक्षकांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करावेत आणि अजिबात कुठल्याही गोष्टीला न घाबरता त्यांनी आपल्या जे काही शंका असतील किंवा इतर मार्गदर्शन त्यांना हवं असेल ते मोकळेपणाने या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो ना विचार विनिमय करून पुढे जावं. ओके मॅडम, धन्यवाद. दादा नमस्कार. काय सांगशील तुझं नाव आणि. माझं नाव श्रेयस धनंजय कंसे. बरं, आणि कितवीला आहेस तू आत्ता. मी आत्ता 12th सायन्स स्ट्रीममध्ये शिकतोय. बरं, आता तुझे जे मित्रमैत्रिणी जे 12वीचे आहे आणि आज 11वीपासून 11वीचा वर्ग आजपासून चालू होत आहे, तर त्या ज्या 11वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला काय सांगशील तू, कसं कॉलेज आहे आणि काय सांगशील. तर आज त्यांचा पहिला दिवस आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तसंच त्यांना नर्वसनेस, एन्झायटी होत असेल की हे शिक्षक कसे असतील, हे कॉलेज कसं असेल वगैरे. 1 वर्ष आधी मी पण त्यांच्याच जागेवर होतो आणि मला पण तसंच वाटत होतं की पुढे अजून काही मी शिकेन या 2 वर्षामध्ये. पण या एकाच वर्षामध्ये मी 11th वर्षामध्ये खूप काही इम्पॉर्टंट गोष्टी शिकलो आणि हे टीचर्स वगैरे सगळे तुम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये पुश करतात, जसं की सायन्स एक्सपेरिमेंट्स आले, स्पीच कॉम्पिटिशन आले वगैरे वगैरे. ते तुमची ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंट बघतात ना की नुसते मार्क्स आणि ग्रेड्स. बरं, आणि तुझं गाव कोणतं आहे आणि कसं येतोस तू. मी आत्ता इथे तळेगावमध्येच राहतो, मी बसने येतो. बरं, आता या ठिकाणी काही विद्यार्थी लांबूनसुद्धा येतात, ग्रामीण भागातले येतात, त्यांना काय सांगशील तू. पाऊस असणार आहे, एखाद्या वेळेस वादळ वारा असणार आहे, मग त्यावेळेस त्यांना काय संकट येतील, काय सांगू शकशील. आमच्या पण वर्गातील म्हणजे मेजॉरिटी ऑफ देम लांबून येतात ट्रेनने वगैरे वगैरे. बरं, आणि त्यांची पण प्रेझेंटी असते जास्त करून. आणि जर जास्तच एक्स्ट्रीम वातावरण असलं तर आता जसं लास्ट वीक होतं तर कॉलेजला सुट्टी दिली गेलेली, कारण मुलांना. कॉलेज म्हणजे काय, थोडक्यात काय व्याख्या आहे तुझ्याकडनं. कॉलेज म्हणजे तुमची आदर्श ज्युनियर कॉलेज, इथे तुमची कंप्लीट इम्प्रूव्हमेंट होईल, ना नुसते ग्रेड्स इम्प्रूव्ह होतील, तुम्ही ओव्हरऑल प्रॅक्टिकल नॉलेज पण शिकाल आणि सर्व गोष्टी शिकाल. तर माझा आणखी एक प्रश्न आहे वेगळा थोडासा, की कॉलेज अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की कॉलेज म्हणजे एक वेगळं आकर्षण असतं, एक वेगळी करिअरला संधी असते. तर तुझ्यामध्ये कॉलेज म्हणजे काय, ज्यावेळेस तू 11वीला पहिल्यांदा आलास त्यावेळेस तुझ्या मनात काय होतं की कॉलेज असं असेल तसं असेल, काय होते तुझ्या प्रतिमा काय होती. मी जेव्हा म्हणजे माझा पहिला दिवस होता तेव्हा मी जास्त वेगळ्या गोष्टी एक्सपेक्ट करत होतो, बट 10thपासून जास्त डिफरन्स नाही आहे. सब्जेक्ट्स वगैरे बदलतात, बट टीचर वगैरे तुमच्यावर तेवढंच अटेन्शन देतात आणि शिकवायला तेवढंच फोकस करतात. ओके, थँक्यू.
दीदी नमस्कार. आत्ता आपण 11वीच्या वर्गामध्ये आहोत. आज कॉलेजचा पहिला दिवस आहे. तर काय सांगशील, तुझं नाव सांग आणि कोणत्या गावावरून आलेस? माझं नाव साक्षी दत्तात्रय गाडवे आहे. मी तळेगाव धाबळेवरून आलेले आहे. बरं. आणि आज हा माझा कॉलेजचा फर्स्ट डे आहे. आणि मला असं वाटते की हे सर्व टीचर्स, हे कॉलेज, हे क्लास हे माझ्यासाठी न्यू नाही आहे. अगोदरपासून माझ्या असं मला वाटते की हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. पहिली ते 10वी कुठं शिक्षण घेतलंस तू? धाराशिव, उस्मानाबाद. बरं, मग या ठिकाणी काय बदल जाणवतोय तुला? इथलं वातावरण चेंज आहे. फ्रेंड्स नेहमी तिथल्यासारखेच आहेत. सगळ्यांची लँग्वेज माझ्याप्रमाणेच आहेत आणि सगळे फ्रेंडली आहेत. बरं, आता कॉलेज म्हटल्यानंतर तू कुठंतरी एक वेगळं आपल्या प्रतिमा असते कॉलेजची की कॉलेज असं असेल. तू काय डोकं ठेवून आली की कॉलेज असं असावं? कॉलेजमध्ये सर्व टीचर्स असं फ्रेंडली असावे. आणि सगळे फ्रेंड्स वगैरे त्यांचा स्वभाव वगैरे असा छान असावा. बरं, अभ्यासाच्या बाबतीत अभ्यास असावा का नसावा? हां, असावा. असावा ना. बरं, 10वीला किती टक्के होते तुला? 84.80. बरं, काय शुभेच्छा देशील तुझ्या मैत्रिणींना? मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की आपण आपले पुढील 2 वर्ष खूपच खुशीत आणि घवघवीत यशस्वी घालवावेत. आणि डिसिप्लिन आणि फॅशन असलं पाहिजे. आणि कधीही भांडण वगैरे सर्वांशी आनंदी राहिलं पाहिजे. आणि सर्व टीचरांशी शिस्तीत राहिलं पाहिजे असंच मी सांगू इच्छिते. आणि पुढील 2 वर्ष ना खूप आनंदात आणि अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. ओके, थँक्यू. थँक्स.